नमस्कार. सकाळी म्हटल्याप्रमाणे आपण मराठा आरक्षणाबद्दल विशेष टिप्पणी हा याबद्दलचा जो लेक्चर राहिलेलं होतं आपलं ते मी घेऊन आलेलं आहे. कारण सकाळी आपण फक्त महाराष्ट्र टाइम्सला पाहिलेलं होतं. मग आता आपण लोकसत्ता न्यूजपेपर आजचा 28 जानेवारी 2024 हा न्यूजपेपर वाचत आहोत. ओके, मग पहा, तुम्ही काल अगदीच जेव्हा पाहिलात म्हणजे न्यूज आली मराठा आरक्षणासंदर्भात, त्यावेळेस आपल्याला काय दिसून आलं तर अध्यादेश असं नाव दिलेलं होतं. ओके, अध्यादेश प्राप्त झालेला आहे किंवा मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य आणि त्याबाबतचं अध्यादेश देखील प्रसिद्ध झालेला आहे असं आपला समोर आलेलं होतं. पण ज्यावेळेस पुन्हा जसा जसा कालावधी वगैरे पुढे आला किंवा टाइम जसं जसं गेलं तसं आपल्याला समजलं की हे फक्त अधिसूचना होती, न की अध्यादेश. ओके, ते अध्यादेश नव्हतं तर ती अधिसूचना होती. व ती अधिसूचना कशाची होती तर ह्या अध्यादेशचा मसुदा होता. ओके, म्हणजे खूप आता गोल गोल घुमवल्यासारखं इथं बेसिकली आपल्याला सांगता येतं. ओके, म्हणजे तुम्ही दुसरे पण व्हिडिओ वगैरे पाहिलात किंवा अगदी जे जे शिक्षक वगैरे आता माझ्यासोबतचे जे शिक्षक वगैरे आहेत ना, त्यांनी पण तशा पद्धतीने स्टेटस ठेवलेला आहे. ओके, मग हेच आहे की आपल्याला दाखवण्यात एक आलं किंवा म्हणजे एक सांगण्यात एक आलं व घटना दुसरी घडलेली आहे इथे. ओके, आता कदाचित काही विद्यार्थ्यांना वगैरे याचं राग वगैरे येईल की बाबा असं का झालं, पण सरकारने अशाच पद्धतीने म्हणजे खेळा हवे अशा पद्धतीने एक स्थिती इथं निर्माण झालेली आपल्याला दिसून येत आहे. ओके, जशा पद्धतीने अगदीच नितीश कुमार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन परत एकदा मुख्यमंत्री झाले, अगदी तशा पद्धतीने इथे देखील काहीतरी होत आहे की काय असं आपल्या या मराठा आरक्षणासंदर्भात काल दिसून आलं. ओके, पहिल्यांदा त्यांनी काय म्हटले की अध्यादेश आहे हा. ओके, मग जसा ते आपल्याकडे अध्यादेश आला त्यावरती लिहिलेलं होतं अध्यादेशचा हा मसुदा आहे व मसुद्याचं काय आहे ते GR होतं किंवा त्यालाच तुम्ही अधिसूचना असं म्हणता. ओके, व हे अध्यादेश किंवा हा जो मसुदा आहे तो केव्हापर्यंत लागू होईल किंवा म्हणजे कशा पद्धतीने आहे तर 16 फेब्रुवारीपर्यंत काय त्या मसुद्याला ओके तो ड्राफ्ट स्टेजमध्ये आहे. ओके, मग तो अध्यादेश बनवण्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत काय आहे आपल्याकडे चान्स आहे, त्याला तुम्ही तुमचे देखील सूचना वगैरे देऊ शकता. ओके, म्हणजे काहीच नाही आहे. आता पहा, मनोज जरांगे यांच्या मागण्या वगैरे जर तुम्ही पाहिला याच्या ओके, आता त्यांची मागणी काय होती, सरसकट आरक्षण असं त्यांची मागणी होती. बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं होतं की जे सगळे सोयरे वगैरे आहेत ना त्यांची डेफिनेशन तुम्ही मात्र सत्ता या दृष्टिकोनातून पण घ्यायला हवी होती. पण त्यांनी काय केलेलं आहे, अगदी त्यामध्ये सगळे सोयरे याची डेफिनेशन टाकली, ते आपण चर्चा करणारच आहोत. त्यानंतर आणखीन एक तिसरं जर पॉईंट इथं जर टाकण्याचं म्हटलं किंवा मनोज जरांगे पाटील यांनी जे इथे सांगितलेलं होतं किंवा म्हणजे त्यांची जी मागणी वगैरे होती की सरसकट जे गुन्हे वगैरे होते ते मागे घ्यायला हवेत, पण ते पण याबद्दल इथं तिन्ही ज्या गोष्टी बातम्या वगैरे होत्या किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या ना त्या इथं कुठंच मान्य झालेल्या आपल्याला दिसत नाहीत. ओके, आता ओल्ड वाईन इन न्यू बॉटल अशा पद्धतीने तुम्ही इथं म्हणू शकता. काल जे काही घडलं ना, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. आता ही म्हण आहे, अगदी तशा पद्धतीने कालचं मराठा आरक्षणाच्या अध्यादेशबद्दल वगैरे झालेलं आहे. म्हणजे अगदी मी वाचलेलं होतं किंवा माझ्याजवळ जेव्हा न्यूज वगैरे आली त्यावेळेस मी अध्यादेश असं वाचलेलं होतं, पण पुन्हा ज्यावेळेस ते GR वाचला त्यावेळेस समजलं की बाबा आपल्याला पण म्हणजे फसवण्यात वगैरे आले की काय, अशी एक स्थिती वगैरे झालेली होती. आता अगदी स्वतंत्र मतं आहेत, पण तुम्हाला जसं वाटतं तशा पद्धतीने तुम्ही याचं नक्कीच अर्थ वगैरे लावू शकता. पण जे काही कालचं जे झालेलं आहे ते सर्व काही म्हणजे एक दाखवण्यात एक आलं व झालं एक अशा पद्धतीने स्थिती आहे असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. कारण पहा, जे मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी ठेवलेल्या होत्या त्यापैकी एकही बातमी इथं देण्याचा वगैरे प्रयत्न केला नाही. आता एका बातमीचा आपण चर्चा करूयात. ओके, पहिली जी मागणी वगैरे होती सरसकट आरक्षण. ओके, मग पहा इथं काय म्हटलेलं आहे, मसुदा आहे हा, मान्य करूयात आपण, हा मसुदा आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत सूचना पण द्यायच्यात. पण पहा या मसुदाच्या ड्राफ्टमध्ये वगैरे यांनी काय म्हटलेलं आहे, आता या कायद्याचं नाव ह्या मसुद्याचं नाव काय आहे पहा, ही एकदा लक्षात ठेवा, कारण कधी म्हणजे पुढे पण तुम्हाला हे कामाला येणारच आहे. ओके, एक मिनिट द्या, हे लोड होत आहे. सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग जाती प्रमाणपत्र आणि पडताळणी अधिनियम 2000 याला त्यांनी एडिट करणार आहेत व 2024 इथे नवीन तयार होईल. ओके, मग ह्या नवीन जे अमेंडमेंट असेल हे जे नाव आहे ना, या अमेंडमेंटमध्ये यांनी काय म्हटलेलं आहे की सगळे सोयरे. ओके, आता सगळे सोयरे यांची डेफिनेशन यांनी काय दिलेली आहे पहा, मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती की तुम्ही
एखादी आता इथं समजा मीच आहे, ओके, मग माझ्या आईकडे जर कुणबी प्रमाणपत्र असेल ना, तर मला पण ते कुणबी प्रमाणपत्राचा दाखला देत मला पण मराठा आरक्षण मिळायला हवं, असं मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. पण इथं यांनी नवीन डेफिनेशननुसार काय केलेलं आहे पहा, किंवा जे मसुदा आहे या मसुद्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हे आईचं असेल ना तर बिलकुल मान्य होणार नाही, आईचं बिलकुल मान्य होणार नाही. पण हे जर वडिलांचं असेल, म्हणजे माझ्या वडिलांचं किंवा माझ्या आजोबांच्याकडे वगैरे कुणबी प्रमाणपत्र असेल ना, व ही लिनिएज कुठलं धरलं जाईल, म्हणजे वंशावळ जी असेल ती वडिलांचीच इथं ग्राह्य धरली जाईल. म्हणजे तुमचे सगळे सोयरे हे फक्त तुमच्या वडिलांकडलेच असतील. आता पहा, हे जो सगळे सोयरे यांचा मुद्दा आहे ना, हा तर पूर्वीपासूनच आलेला आहे. ओके, तसं काही नाही आहे. आता तुम्ही SC आणि STचं सर्टिफिकेट वगैरे काढायला गेलात, म्हणजे अगदी काय म्हणतो आपण, कास्ट सर्टिफिकेट असू द्या किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असू द्या, तिथं काढत असताना पण तुम्हाला काय मागतं, वडिलांचंच मागतं. मग हे पहिलंच हे जे सर्व कायदे आहेत ना, किंवा हे जो मसुदा आहे ना, हे पूर्वी आपल्याकडे ऑलरेडी होता. फक्त यांनी काय केलं, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. म्हणजे काय, इथं सगळे सोयरे यांची डेफिनेशन लावली. फक्त हे पूर्वी काय, ग्रह चौकशीच्या वेळेस तुम्हाला वंशावळ विचारली जायची वडिलांकडली. मग आता त्यांनी काय केलं, याला डेफिनेशनमध्ये टाकलं व यांनी आता इथं मोहर लावली की तुमच्याकडे कोणती सत्ता आहे, सॉरी, म्हणजे आपलं समाज कसा आहे, पितृसत्ताक आहे. ओके, आणि यासोबतच जर तुम्ही पाहिलात तर यासोबत यांनी काय म्हटलं आहे, पूर्वी आंतरजातीय विवाहाला पण मान्यता होती. कारण आता पहा, तुम्ही बाबासाहेब आंबेडकर किंवा SCच्या स्कीम जर पाहिलात ना, तर तिथं 50,000 तुम्हाला रक्कम दिली जाते. ओके, आंतरजातीय विवाहासाठी वगैरे. पण इथं यांनी काय म्हटलंय, सजातीयच विवाह असायला हवेत. अन्यथा जर एखाद्या वेळेस जर म्हणजे दुसऱ्या आंतरजातीय विवाह वगैरे जर तिथं असतील तर तुम्हाला काय, इथं सर्टिफिकेट वगैरे दिलं जाणार नाही, किंवा जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मिळणार नाही, किंवा आरक्षणाचा तुम्ही लाभ तिथं घेऊ शकत नाही. त्यामुळे पहा, हे पितृसत्ताक एक आहे आणि तुम्हाला सजातीयच विवाह करणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी आपण आपलं जे सोसायटी आहे त्याला जे आज पद्धतीने चालत आहे, आपण त्याला पुढे नेत नाहीये, तर कदाचित बॅकफुटवरच आणत आहोत की काय, असा पण इथं प्रश्न उपस्थित केला जात आहे. ओके, आय होप तुम्हाला हे गोष्टी समजत आहेत. आता हे जर तुम्ही कोर्टामध्ये जर गेलात, हायकोर्टामध्ये वगैरे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये, तर हे पॉईंटवरून थोडंसं चॅलेंजिंग सिच्युएशन इथं निर्माण होऊ शकते. ओके, त्यानंतर पहा, आता ही एक बातमी झाली, म्हणजे हा पहिला पॉईंट होता. यासोबतच आता सध्याला काय चालू आहे, 23 तारखेपासून आपल्याकडे काय सर्वेक्षण चालू झालेलं आहे, बरोबर. मग पहा, सर्वेक्षण चालू झालं, मग इकडं आरक्षणाची त्यांनी मागणी जरी मान्य केली असली तरी यांनी सरसकट दिलं नाही आहे. ओके, म्हणजे आरक्षण हे सरसकट देण्यातच आलं नाही आहे. जे पूर्वीचे जे दाखले आहेत किंवा जे कुणबी ज्यांच्याकडे प्रमाणपत्र वगैरे किंवा त्यांचे दाखले सापडलेत त्यांनाच हे मिळणार आहे. ओके, मग आता जे सर्वेक्षण आहे त्याला कंटिन्यू यांनी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण असंच असणार आहे व याच्या पण सूचना 16 फेब्रुवारीपर्यंत याला त्यांनी मान्यता वगैरे दिलेली आहे. म्हणजे 16 फेब्रुवारीपर्यंत त्याचे पण सजेशन वगैरे त्यांनी घेणार आहेत. अन्यथा पहा, जर कदाचित काल जर ते अध्यादेश असता किंवा जर सरसकटच मागण्या जर मान्य झाल्या असतात तर ह्या समितीचं इथं काही हेच नसतं, किंवा हे जे सर्वे सध्याला चालू आहे ना याचं काही मोलच राहिलं नसतं. पण हे सर्व काही ओल्ड वाईन इन न्यू बॉटल असं टाकण्याचं आहे, किंवा एक फसवेगिरीचा एक पद्धत आहे की काय, असं आपण डायरेक्टली इथं म्हणू शकतो. आता काही विद्यार्थ्यांना म्हणजे थोडेसे हे शब्द बोचत असतील, पण नाही, पहा, हेच सत्य आहे व हेच शाश्वत सत्य आहे. ओके, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तुमची किंवा आता अगदीच पर्सनल ओपिनियन भरपूर असतात, कारण आरक्षण आहे हा विषय. पण पहा, अगदी जे काही आहे ना त्याला आपण मान्य करणं खूप गरजेचं आहे, असं मी इथं डायरेक्टली तुमच्यासमोर मांडत आहे. ओके, त्यानंतर पहिला मुद्दा तरी समजला की सरसकट आरक्षणाची किंवा मनोज जरांगे पाटील यांची जी यांची जी मागणी होती ती इथं त्यांनी मान्य करण्यात आलेली नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय होती त्यांची मागणी, यासोबतच पहा, मनोज जरांगे पाटील यांची दुसरी मागणी होती ही सगळे सोयरे अशा संदर्भात होती. मग इथं पण दिलेलं आहे व ते आपण आत्ताच डिस्कस केलं, 1 आणि 2 आपण एकत्रितरित्या डिस्कस केलेले आहेत. ओके, यासोबतच तर तिसरी गोष्ट म्हणजे सरसकट गुन्हे मागे घेण्याची एक त्यांची मागणी होती. पण देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आहे की तशा पद्धतीने घेतले जाणार नाहीत, जे गुन्हे आहेत ते मागे घेणार नाही. म्हणजे पहा, अगदी जर इथं पाहिलात तुम्ही, म्हणजे सर्व काही कालची जी घडामोडी वगैरे झाली, तर काल अगदी आपल्याला वाटलं की ते काय म्हणतो त्याला, वटहुकूम. ओके, आता वटहुकूमचं काय आहे आपल्याकडे, वटहुकूम म्हणजे कलम काय आहे एकदा मला तुम्ही सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये. वटहुकूमचं कलम परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, आय थिंक याच्या पूर्वी पण भरपूर वेळा विचारलेला आहे. ओके, वटहुकूम. मग पहा, आता काल अगदी जेव्हा न्यूज ही आली होती ना, वटहुकूम किंवा त्याला तुम्ही अध्यादेश म्हणता, अध्यादेश असताना तर ही खूप आपण याला भारी असतं किंवा ते म्हणजे त्याच्यात एक पॉवर असते. पण सध्याचं जे GR आलं ना याच्यामध्ये पॉवर नाही, ही समस्या इथं नेमकी झालेली आहे. ओके, आता हा पण मसुदा आहे. मग पहा, या मसुद्यामध्ये पण चेंजेस वगैरे केले जाऊ शकतात. व नेक्स्ट महिन्यामध्ये आता काय आहे, इलेक्शन आहेत, आपल्याला माहिती आहे. व इलेक्शन कमिशनने त्यांचं लोगो वगैरे सर्व काही त्यांनी काय अनावरण वगैरे त्याचं झालेलं आहे. मग असं असताना आपल्याला कदाचित हे सर्व काही चित्र
फक्त एक पॉलिटिक्स करण्याचा वगैरे प्रयत्न केला गेला की काय, किंवा अगदी एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी आपण काहीतरी करतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला की काय, असं पण इथं राजकीय विश्लेषक वगैरे सध्याला चर्चेत त्यांनी म्हणत आहेत. व हे कदाचित बरोबर पण आहे. पहा, कारण एकीकडे ओबीसी आहे. आता पहा, आता न्यायालयाकडे जाऊ शकतात का? आता बिलकुल जाऊ शकतात. पहा, पण अद्याप हे काय आहे, ऑर्डिनन्स असतं ना तर बिलकुल लगेच दुसऱ्या दिवशीच काही तर हायकोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकलं असतं. पण हे सध्याला काय ड्राफ्ट आहे. ओके, ही ड्राफ्ट आहे, त्यामुळे अद्याप हे चॅलेंज वगैरे होऊ शकणार नाही. तरी देखील पहा, आय थिंक लोकसत्तामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र टाइम्समध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे की मी डायरेक्टली जाणार आहे किंवा याच्याबद्दल न्याय वगैरे मागणार आहे. ओके, आता ते ठीक आहे, ते न्यायालयीन पुनर्विलोकन तर इथं नक्की होणार आहे, याबद्दल आपला हे नाही आहे. पण समस्या अशी आहे की ओबीसी बद्दल व सध्याला काय आहे, जे मराठा आरक्षणाची जी पूर्वीची 2018ची जी केस होती ना, त्याची क्युरेटिव्ह पिटिशन सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी दाखल आहे. ओके, मग पहा, आता हे जे सर्वे आहे ना 23 ते 31 तारखेचं, ह्या सर्वेमधून जे काही आकडेवारी येईल ना, ही खूप क्युरेटिव्ह पिटिशनसाठी खूप महत्त्वाची ठरेल. म्हणजे पहा, हे आता खऱ्या अर्थाने जर तुम्ही ह्या न्यूजला जर फॉलो केलात ना, तर हे सर्वस्व काही झिरोच झालं. ओके, म्हणजे जरांगे पाटील यांचं जर आंदोलन पाहिलात ना तर तुम्ही ही तर झिरोच झालं. कारण परत एकदा ही जी आकडेवारी असेल, ही आकडेवारी कुठं सुप्रीम कोर्टामध्येच परत एकदा मदत करू शकेल. कारण पहा, ही जर आकडेवारी दाखल झाली व त्या आकडेवारीनुसार जर सिद्ध करण्यात आलं की शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आपण मागासले आहोत, मराठा समाज हा मागासलेला आहे, असं जर तिथं ही सर्वेक्षणातून जर सिद्ध झालं तर सुप्रीम कोर्ट नक्कीच याला मान्यता देईल. जे 2018चं जे आरक्षण होतं ना, त्यालाच इथं परत एकदा मान्यता मिळेल. मग पहा, परत जे सध्याचं आंदोलन वगैरे झालं त्यामधून काहीच आपलं फलित वगैरे झालं नाही, हेच आपल्याला इथं दिसतं. फक्त समस्या अशी आहे की सुप्रीम कोर्टात याच्यावरती केव्हा निकाल लावेल हे आपल्याला माहिती नाही. त्यानंतर ओबीसी आरक्षणाबाबत आता हे पहा, ओबीसी समाजात कमालीची अस्वस्थता. मग आता अगदीच ओबीसीचे पण अगदी ते ज्यावेळेस हे येईल, काय म्हणतो आपण, हा अध्यादेश वगैरे जर निघाला तर याला पण अगदीच सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये वगैरे चॅलेंज होऊ शकतं. मग यासाठी पहा, आता अगदी हे आणखीन एक जर बोलायचं जर म्हटलं, आता सध्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे की जोपर्यंत अध्यादेश येणार नाही तोपर्यंत ओबीसीच्या ज्या सर्व काही तरतुदी आहेत किंवा जशा पद्धतीने ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा वगैरे आहेत तशाच पद्धतीने सुविधा कुणाला मिळणार आहेत, मराठा समाजाला. पण हे तुम्हाला माहिती असेल तर मराठा समाजाला 2017 पासून तशा सुविधा ऑलरेडी मिळत आहेत. ओके, मग पहा, हे सर्व करण्याची गरज काय होती, म्हणजे जिथून आपण सुरुवात केली ना तिथंच कदाचित येऊन बसलो की काय, असा इथे प्रश्न निर्माण होत आहे. आता कदाचित आय होप तुम्हाला सर्व माझ्या भावना वगैरे समजत असतील. पण पहा, हे सर्व ऑलरेडी देण्यात आलेलं होतं, मग परत ते तिथंच येऊन बसलो आपण. ओके, मग हेच थोडंसं चिटिंग झाल्यासारखं आपल्याला इथं बेसिकली वाटत आहे. ओके, दुसरं काही नाही आहे. पहा, तर 2017 पासून आपल्याला ऑलरेडी त्या सोयीसुविधा आहेत व ओबीसीमध्ये सध्याला आपण गेलेलो नाही आहे. ओके, म्हणजे सर्व जणांना तर काय कुणबी प्रमाणपत्र तर मिळालं नाही. याच्यापूर्वी ज्यांना मिळाली होती त्यांना तर ऑलरेडी मिळालेलं आहे. म्हणजे आता ह्या पहा, हे जो ड्राफ्ट बिल वगैरे येणार आहे, जे 2000चा अधिनियम बदलून आता 2024 होईल, त्यामध्ये फक्त यांनी काय केलेलं आहे, सगळे सोयरे ह्याची डेफिनेशन टाकली. पण सगळे सोयऱ्याची डेफिनेशन तर ऑलरेडी पूर्वी होतीच. म्हणजे जरी तिथं नव्हती तरी पितृसत्ताकनुसारच त्यांना काय कास्ट सर्टिफिकेट वगैरे दिलं जायचं. ओके, आता याच्या भरपूर केसेस वगैरे तुम्हाला पण पाहायला मिळतील हायकोर्टामध्ये वगैरे, बॉम्बे हायकोर्टामध्ये तशा पद्धतीने भरपूर आहेत जिथे की आईचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते मुलाला वगैरे चाललेलं नाही आहे. ओके, तर फक्त वडिलांचं आणि आजोबांकडून वगैरे जे पितृसत्ताक आहे ना तशाच पद्धतीने तर पूर्वीपासूनच वंशावळ आपल्याला ग्राह्य धरली जाते. ओके, मग हे सर्व असताना परत एकदा हे आपल्याला फसवण्यासाठी केलं की काय, किंवा म्हणजे काय, आता याची प्रश्नाची उत्तर वगैरे आपल्याला तरी काही मिळाले नाहीत असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. आता मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा विचारण्यात वगैरे आलं, त्यांनी जर म्हटले की त्यांनी म्हटलेलं आहे की जर हे सर्व काही जर फसवेगिरी वगैरे झाली किंवा जर असा शब्द पाळला नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन वगैरे करू. हां, आता ते बरोबर आहे म्हणा, पण कदाचित आज सध्याला जे झालं ना, म्हणजे काल जे अध्यादेश म्हणून त्यांनी जे काही करण्याचा प्रयत्न झाला ना, तो अध्यादेश नव्हता, तर तो फक्त एक मसुदा होता जे की पुढे येणार आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आता पुढे काय होईल काय काही सांगता येत नाही. ओके, तोपर्यंत आपण फक्त आशेवर असं बसू शकतो असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. पहा, याच्याबद्दल आपल्याला जास्त टीका टिप्पणी वगैरे करता येणार अद्याप तरी. ओके, बाकी जे 3 मुद्दे मी घेतलेले होते ते आय होप तुम्हाला सर्व काही समजलेले असतील. बाकी आता यामध्ये पेपरमध्ये सर्व काही दिलेलं आहे, तुम्ही अगदीच पाहू शकता. आता आनंदोत्सव झाला, पण कशाबद्दल झाला, किंवा आपण पण आता मी पण पहा काल वाचलेलं होतं, काल अध्यादेश असा वाचलेला होता शब्द, म्हणजे माझ्या पण व्हॉट्सअपला तशा पद्धतीने आलेले होते. पण ज्यावेळेस आपण स्वतःहून जेव्हा वाचायला लागलो ना त्यावेळेस समजलं की बाबा हे तर जी आर आहे व जी आरमध्ये जास्त पॉवर नसते, तर वटहुकूम किंवा ऑर्डिनन्स जर असतं तर ऑर्डिनन्समध्ये नक्कीच पॉवर जास्त असते. पण सध्याला तो जी आरच आहे. मग जी आरबद्दल आता पाहूयात की पुढे कशा पद्धतीने याचं वळण वगैरे लागेल व मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते कशा पद्धतीने पुढे वळण घेईल हे आपण नक्कीच
याबद्दल म्हणजे काय म्हणूयात, आपण याला नक्कीच फॉलोअप नक्की करत राहूयात. ओके, आय होप तुम्हाला सर्व काही पॉईंट वगैरे समजलेले असतील. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.